नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. समाज कल्याण विभाग भरती प्रक्रिया 4 मार्च 2025 पासून परीक्षा सुरू होत आहेत. 4 ते 19 मार्च 2025 दरम्यान या भरती परीक्षा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या भरती परीक्षेची तयारी करण्यासाठी समाज कल्याण विभाग भरती परीक्षेचा जो पॅटर्न आहे TCS मार्फत ही भरती परीक्षा घेतली जाणार आहे. आणि या पॅटर्नवर आधारित जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, संभावित प्रश्न हे पाहणं आवश्यक आहे, चेक करणं आवश्यक आहे. यासाठीच आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण विस्तारित माहिती या समाज कल्याण विभाग भरती प्रक्रियेची इतिहास जो विषय आहे या इतिहासावरचे संभावित 20 महत्त्वाचे प्रश्न आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये पाहूयात. तर यामध्ये पहिला प्रश्न आहे, देवदासी प्रथेला प्रतिबंध करण्यासाठी विठ्ठलरामचे शिंदे यांच्याबरोबर कुणी कार्य केले होते? त्यांच्याबरोबर असणारे जे सहाय्यक आहेत देवदासी प्रथेला प्रतिबंध करण्यासाठी विठ्ठलरामचे शिंदे यांच्याबरोबर कोण कार्यरत होतं? यासाठीचे पर्याय शिवराम जानबा कांबळे, BR आंबेडकर, MG रानडे आणि शाहू महाराज. तर पाहू शकता हे जे तिन्ही आहेत हे स्वतंत्र मोठे जे समाजसुधारक आहेत यांची नावं आहेत. आणि देवदासी प्रथेला प्रतिबंध करण्यासाठी विठ्ठलरामचे शिंदे यांच्याबरोबर शिवराम जानबा कांबळे हे सहाय्यक होते यांनी त्यांच्याबरोबर कार्य केलं होतं. पहिला पर्याय यासाठीचा बरोबर आहे. आता पाहू शकता GK सेक्शनमध्ये एकूण 25 प्रश्न 50 गुणांसाठी विचारले जातात. यामध्ये चालू घडामोडी असतात, इतर सेक्शन आहेत, पण यामध्ये इतिहासावरचे हमखास प्रश्न समाज कल्याण विभाग भरती प्रक्रियेसाठी एक 4 ते 5 प्रश्न असतात, 3 ते 4 प्रश्न असतात. 3 ते 4 गुण महत्त्वाचे असतात. इतिहासावरचे प्रश्न यावर विचारले जातात. स्वातंत्र्यपूर्व काळातील ज्या घडामोडी आहेत यावरचे प्रश्न असतात. दुसरा प्रश्न पाहूयात. पुढीलपैकी कोणत्या धर्मानुसार संघटनेचा शाहू महाराजांवर सर्वात जास्त प्रभाव होता? पुढीलपैकी कोणत्या धर्मानुसार संघटनेचा शाहू महाराजांवर सर्वात जास्त प्रभाव होता? पर्याय यासाठीचे आर्य समाज आहे, सत्यशोधक समाज, ब्राह्मो समाज आणि प्रार्थना समाज. तर याचं उत्तर आहे आर्य समाज. आर्य समाज जो आहे हा धर्मानुसार संघटनेचा शाहू महाराजांवर सर्वात जास्त प्रभाव होता. आर्य समाज यासाठीचं बरोबर आहे पहिला पर्याय. तिसरा प्रश्न आहे, आत्मीय सभा कुठे स्थापन करण्यात आली होती? आत्मीय सभा जी आहे ही कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती? यासाठीचे पर्याय आहेत यामध्ये मद्रास, दिल्ली आहे, मुंबई आणि कलकत्ता. तर याचं बरोबर उत्तर पाहू शकता पर्याय क्रमांक 4 आहे कलकत्ता. या ठिकाणी आत्मीय सभा ही स्थापन करण्यात आलेली होती. यासाठीचं उत्तर आहे कलकत्ता. या ठिकाणी आत्मीय सभेचं जे स्थापना आहे ही करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 14 इतिहासावर आधारित प्रश्न. आंबेडकरांनी कोणत्या मंदिराचे दरवाजे दलितांसाठी खुले करण्यासाठी प्रयत्न केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या मंदिराचे दरवाजे दलितांसाठी खुले करण्यासाठी प्रयत्न केले होते? तर याचं उत्तर पाहू शकता पर्यायामध्ये सोपा प्रश्न आहे. काळाराम मंदिर जे आहे या मंदिराचे दरवाजे आहेत हे दलितांसाठी खुले करण्यासाठी प्रयत्न केले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. दुसरा पर्याय यासाठीचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कोणता होता? ज्योतिबा फुले जे आहेत समाजसुधारक यांनी लिहिलेल्या शेवटच्या ग्रंथाचं नाव काय आहे? त्याने वेगवेगळे ग्रंथ लिहिले होते, त्याच्यामधला शेवटचा ग्रंथ विचारण्यात आला आहे. यामध्ये शेतकऱ्यांचा असूड हा सुद्धा त्यांचा ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हे ह्याचं बरोबर उत्तर आहे या प्रश्नाचं. ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला जो शेवटचा ग्रंथ आहे याचं नाव होतं सार्वजनिक सत्यधर्म. हे बरोबर उत्तर आहे. दुसरा पर्याय बरोबर आहे. यामध्ये पाहू शकता ब्राह्मणांचे कसब त्याचबरोबर शेतकऱ्यांचा आसूड हे सुद्धा त्यांचेच आहेत, पण शेवटचा जो ग्रंथ आहे याचं नाव आहे सार्वजनिक सत्यधर्म. यासाठीचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 स्वानंद कौमुदी हे जे वृत्तपत्र आहे हे कोणी सुरू केले? तर पाहू शकता हे बंगाली वृत्तपत्र आहे. तर स्वानंद कौमुदी हे जे वृत्तपत्र आहे हे राजा राममोहन रॉय यांनी सुरू केले होते. पहिला पर्याय यासाठीचा बरोबर आहे. यानंतरचे दुसरे पर्याय आहेत केशवचंद्र सेन, देवेंद्रनाथ टागोर, त्याचबरोबर ईश्वरचंद्र विद्यासागर.
तर स्वानंद कौमुदी हे जे वृत्तपत्र आहे राजा राममोहन रॉय यांनी सुरू केले होते. प्रश्न क्रमांक 7 पाहूयात. स्वामी विवेकानंद रामकृष्ण मिशनची स्थापना ही कोणत्या वर्षी करण्यात आली होती? स्वामी विवेकानंद यांचे जे रामकृष्ण मिशन आहे याची स्थापना ही कोणत्या वर्षी झाली होती, कोणत्या वर्षी करण्यात आली होती? त्याचं उत्तर पाहू शकता. 1895 स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची ही स्थापना जी आहे ही केली होती. स्वामी विवेकानंद अंतर्गत रामकृष्ण मिशनची स्थापना ही 1895 करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 8. इसवी सन 1857 इंडियन लीग डॅश डॅश इंडियन लीगची स्थापना करण्यात आली. 1857 जे इंडियन लीग आहे, कोणतं इंडियन लीग स्थापन करण्यात आलं होतं? पर्यायासाठीचे आनंद मोहन बोस, शशिकुमार बोस, व्यमचंद्र बॅनर्जी आणि मनमोहन बोस. तर यामध्ये पाहू शकतो याचं उत्तर आहे इसवी सन 1857 यांनी याच्यामध्ये शिरीषकुमार बोस हे जे आहेत यांनी इंडियन लीगची स्थापना केली होती. दुसरा पर्याय बरोबर आहे. इसवी सन 1857 शिरीषकुमार बोस यांनी इंडियन लीगची स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक 9. गोपाळ गणेश आगरकर यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना ही कोणत्या वर्षी केली होती? गोपाळ गणेश आगरकर यांनी न्यू इंग्लिश स्कूल जे आहे हे स्थापन केलं होतं. हे कोणत्या वर्षी स्थापना करण्यात आली होती? तर याचं उत्तरसुद्धा पाहू शकता. 1880 गोपाळ गणेश आगरकर यांनी न्यू इंग्लिश स्कूलची जी स्थापना आहे ही केली होती. गोपाळ गणेश आगरकर याचं बरोबर उत्तर आहे. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना ही 1880 गोपाळ गणेश आगरकर यांनी केली होती. प्रश्न क्रमांक 10. स्वामी दयानंदांच्या आर्य समाजाचे वर्णन लढाऊ हिंदू धर्म असे कोणी केले आहे? स्वामी दयानंदांचा जो आर्य समाजाचे जे वर्णन आहे लढाऊ हिंदू धर्म असं कोणी केले आहे? पर्यायासाठीचे सरोजिनी नायडू आहे, राजा राममोहन रॉय, त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले, स्वामी दयानंद सरस्वती. तर याचं बरोबर उत्तर पाहू शकता. स्वामी दयानंदांच्या आर्य समाजाचे वर्णन लढाऊ हिंदू धर्म असं जे केलेलं आहे याचं वर्णन जे करण्यात आलं आहे हे राजा राममोहन रॉय यांनी केलं आहे. दुसरा पर्याय यासाठीचं बरोबर उत्तर आहे. पुढचे प्रश्न आपण पाहण्या अगोदर आपण पहिले पाठ 10 प्रश्न पाहिले आहेत. इतिहासावरचे आधारित समाज कल्याण विभागाची भरती परीक्षेची तयारी करण्यासाठी पुढचे 10 प्रश्न पाहण्या अगोदर महत्त्वाची माहिती. समाज कल्याण विभागाची भरती परीक्षेची तयारी करताय. यामध्ये ऑनलाईन टेस्ट सिरीज आणि ई बुक असा पॅटर्न आहे. TCS पॅटर्न आधारित हे प्रश्नसंच आहेत. यामध्ये रिझनिंग आहे, इंग्लिश आहे, सामान्य ज्ञान आणि मराठी हे 4 टॉपिक यामध्ये कव्हर केले जाणार आहेत. तर यामध्ये पाहू शकता नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर हा कोर्स उपलब्ध आहे. टॉपिकनुसार 150पेक्षा जास्त PDF नोट्स उपलब्ध आहेत. दररोज नवीन एक सराव प्रश्नपत्रिका अपलोड केली जाते. सब्जेक्ट वाईज प्रश्न उपलब्ध आहेत. 10 फुल लेंथ सराव टेस्ट सिरीज उपलब्ध आहेत. फक्त 49 रुपयामध्ये हा जो कोर्स आहे उपलब्ध आहे नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर. याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, चेक करू शकता. समाज कल्याण विभागाची भरती परीक्षेसाठी तयारी करण्यासाठी 1 महिन्यापेक्षा खूपच कमी वेळ बाकी आहे आणि कमी वेळामध्ये चांगल्या पद्धतीची तयारी करण्यासाठी जास्तीत जास्त सराव प्रश्नपत्रिका सोडवणे आवश्यक आहे. यासाठीच हा कोर्स जो आहे लॉन्च केला आहे. लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून हा कोर्स जो आहे हा चेक केला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न पाहूयात या व्हिडिओ सेशनमधला. प्रश्न क्रमांक 11. रवींद्रनाथ टागोरांनी नव्या युगाचे अग्रेसर कोणाला म्हटले आहे? रवींद्रनाथ टागोर यांनी जे आहे नव्या युगाचे अग्रेसर असं कोणाला म्हटलं आहे? याचं सुद्धा उत्तर पाहू शकता. राजा राममोहन रॉय यांना रवींद्रनाथ टागोर यांनी नव्या युगाचे अग्रेसर असे म्हटले आहे. प्रश्न क्रमांक 12. इसवी सन 1906च्या कोलकाता राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? 1906 जे कोलकाता राष्ट्रीय काँग्रेसचं जे अधिवेशन झालं या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर याचं उत्तर पाहू शकता. दादाभाई नौरोजी जे आहेत हे 1906 राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. पहिला पर्याय यासाठी बरोबर उत्तर आहे. 13वा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 1857 आणि आर्य समाजाची जी स्थापना आहे 1857 आणि आर्य समाजाची जी स्थापना आहे ही कोणी केली?
तर आर्य समाज जो आहे हा स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेला आहे. पाहू शकता स्वामी दयानंद यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली आहे. तो दुसरा पर्याय आहे बरोबर आहे. आर्य समाजाची जी स्थापना आहे लक्षात ठेवायचं आहे स्वामी दयानंद यांनी केलेली आहे. बरोबर उत्तर दुसरा पर्याय यासाठीचा आहे. प्रश्न क्रमांक 14 शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना कोणी केली. आता यामध्ये कास्ट आलेला आहे. पाहू शकता कास्ट जाती संदर्भातले जे काही म्हणजे दलित आहेत किंवा इतर संदर्भातले जे काही महत्त्वाचे जे बदल आहेत म्हणजे बदलाव किंवा सामाजिक कार्य जे केलेलं आहे खास करून हे जे कार्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे. तर यामध्ये सुद्धा शेड्यूल कास्ट शेड्यूल कास्ट फेडरेशनची जी स्थापना आहे ही सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती. प्रश्न क्रमांक 15 पाहूयात. वंदे मातरम या गीताचे लेखक कोण आहेत. वंदे मातरम हे जे गीत लिहिलेलं आहे या गीताचे लेखक कोण आहेत. याचं उत्तर आहे बंकिमचंद्र चॅटर्जी. बंकिमचंद्र चॅटर्जी जे आहेत हे वंदे मातरम या गीताचे लेखक आहेत. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. वंदे मातरम या गीताचे लेखक बंकिमचंद्र चॅटर्जी हे आहेत. प्रश्न क्रमांक 16 पाहूयात. यापैकी वाङ्मय प्रार्थना समाजाची संबंधित नव्हती. म्हणजे हे जे व्यक्ती आहेत किंवा ही गोष्ट आहे ही वाङ्मय प्रार्थना समाजाशी संबंधित नव्हती. अशी कोणती गोष्ट आहे. यामध्ये पर्यायामध्ये पाहू शकता सुबोध पत्रिका, प्रार्थना संगीत, प्रार्थना समाजाचा इतिहास. तर सुबोध संगीत जे आहे हे सुबोध संगीत हे वाङ्मय प्रार्थना समाजाशी संबंधित नव्हतं. पहिला पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. आधुनिक भारताचा निर्माता कोणाला संबोधले जाते. आधुनिक भारत जो आहे याचा निर्माता कोणाला संबोधले जाते. तर यासाठीचं उत्तर आहे देवेंद्रनाथ टागोर यांना आधुनिक भारताचा निर्माता असे संबोधले जाते. तिसरा पर्याय यासाठीचा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 18 तत्प्रबोधनी सभा जी आहे ही कोणी स्थापन केली होती. पर्याय नरेंद्रनाथ दत्त, केशवचंद्र दत्त, रवींद्रनाथ टागोर आणि यापैकी नाही. तर तत्प्रबोधनी नावाची जी सभा आहे ही सभा केशवचंद्र दत्त यांनी स्थापन केली होती. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर बरोबर आहे. तत्प्रबोधनी ही जी सभा आहे हे केशवचंद्र दत्त यांनी स्थापन केली होती. प्रश्न क्रमांक 19 भारत सेवा समाज या संस्थेचे संस्थापक कोण आहेत. भारत सेवा समाज ही जी संस्था आहे ही स्थापन करण्यात आलेली आहे. या संस्थेचे संस्थापक कोण आहेत. पर्यायासाठीचे राजा राममोहन रॉय, भाऊ दाजी लाड, अरविंद घोष आणि गोपाळ कृष्ण गोखले. तर याचं उत्तर पाहू शकता 14 पर्याय बरोबर आहे. भारत सेवा समाज या संस्थेचे संस्थापक कोण आहेत. गोपाळ कृष्ण गोखले याचं बरोबर उत्तर आहे. भारत सेवा समाज या संस्थेचे संस्थापक जे आहेत हे गोपाळ कृष्ण गोखले हे आहेत. प्रश्न क्रमांक 20 राजा राममोहन रॉय यांनी बंगाली सप्ताह कोणते सुरू केले होते. तर या अगोदर आपण प्रश्न जो उत्तर पाहिलेलं आहे पाहू शकता पर्यायामध्ये बंगाली वृत्तपत्र जे आहे राजा राममोहन रॉय यांनी सुरू केलं. याचं नाव आहे संवाद कौमुदी. याचे बंगाली वृत्तपत्र आहे हे राजा राममोहन रॉय यांनी सुरू केले होतं. या अगोदरचा प्रश्न आपण पाहिला होता हे बंगाली वृत्तपत्र सुरू करण्यात आलेलं होतं. तर अशा पद्धतीने हे इतिहासावरच्या आधारित 20 प्रश्न घेतलेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे यापेक्षा जास्त महत्त्वाचे प्रश्नसुद्धा आपण व्हिडिओ सेशनमध्ये कव्हर करणार आहेत. या अगोदरसुद्धा आपण विविध जे व्हिडिओ सेशन घेतलेले आहेत, विविध सेक्शन जे टॉपिक आहेत हे कव्हर करण्यात आले आहेत समाज कल्याण विभाग भरती परीक्षेची तयारी करण्यासाठी. याची लिंक आहे प्लेलिस्ट लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता आणि त्या पद्धतीने या समाज कल्याण विभाग भरती प्रक्रियेची तयारी केली जाऊ शकते. या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.